नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्लॉगर भाऊ यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत गावाला माझ्या म्हणजे तळोशी काळकाई कोंडला तर फिरण्यासाठी. बरेच दिवस गावाला गेलो नव्हतो, तर आज आपण गावाला जाणार आहोत आणि फिरणार पण आहोत आणि बघणार आहोत त्या भाजी वगैरे भेटते काय. आता आपण जायला निघतोय पण पाऊस पण पडतोय कंटिन्यू. बघूया, थोडा वेळ थांबतो. 2:30 वाजलेले आहेत, 3:30पर्यंत निघेल घरातून बाहेर. नमस्कार मित्रांनो, आता मी आलो आहे आपल्या गावी फिरायला. आता हे आमच्या गावापासून थोडासा पुढे आलो आहे. ससरडुंगी करून एक जागा आहे. जागा बघू शकता, डोंगर तुम्ही कसं आहे. आणि इथं आपल्याला एक आमचा भाव भेटलेला आहे, माझा काकांचा मुलगा आहे. हे इकडे आहे पिंटू, हा बघा, हा आमच्या काकांचा मुलगा आहे. हेलो गाइस, वेलकम टू माय चॅनल. तर हा ये बड़ी अच्छी बात कही आप. मला आग्रह करत होता का मला तुझ्या यूट्यूब चॅनलवरती यायचं आहे, त्याच्यामुळं ह्याला आज घेऊन आलो आहे. आणि आता हा मला घेऊन चाललो आहे मुठे पकडासाठी. खेकडे असतात ना आपले मुठे, ते पकडायसाठी आम्ही चाललो आहे. बघू, पाऊस नाही इथं, काय नाही. खालून मी घरातून निघालो तेव्हा भरपूर पाऊस पडत होता. भरपूर म्हणजे भरपूर पाऊस पडत होता. रस्त्यावरती पाणी वगैरे एकदम साचलेलं आहे. आणि आता गावाला आलो तर इथं काहीच पाऊस नाही, थोडासा एकदम रिमझिम रिमझिम पडतोय. तरी पण बघू, जर मुठे भेटलेत तर बघू, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आता आम्ही चाललेलो मोठ्या पकडायला. पण समोरच्या साईडला अगोदरच आमच्या शेजारच्या वाडीतले 3-4 आलेले मोठे पकडासाठी. ते बघा, त्यांनी पहिलीच बिळं वगैरे उकरून ठेवलेली आणि ते लोकांनी गरवणं वगैरे सुरू केलेली. हा बघा, मोठ्याला पाला टाकून बसला, वाट बघतोय मोठा बाहेर यायची. ते तिकडे एक जण बसला आहे, हा एक बसला आहे. आणि मोठा आता आलेला बाहेर, परत आत गेला आहे, वाट बघतोय बाहेर यायची. आमच्या शेजारच्याच वाडीतले आहेत सर्व. 3-4 आलेले आणि त्यांना 10-12 मोठे भेटलेत पण. तर बघा, तर
तर दादाच्या आता जवळ आलेलं आहे, खेकडा बाहेर येतोय म्हणून तो थांबला आहे तिथे. तर आम्हाला काही भेटणार नाही मोठा, आम्ही चाललेलो तेवढ्यात आम्हाला एक बारका मोठ्याचा पिल्लू भेटला तिथे. त्यासोबत थोडासा खेळायला लागलो. जो पळत नव्हता त्यामुळे त्याला मी थोडा डुसकत होतो. बघू बारकाचं पिल्लू पण बघा कसं धावतोय आहे ना. मित्रांनो, तुम्ही आता बघितलात खाली मुठे करवित होते. आम्ही मुठ्यांसाठीच आलेलो. तिथं ती सर्व पोरं 5-6 जण आहेत, आमच्या गावातलीच आहेत, शेजारच्या वाडीतली. तिकडे आता मुठे करवतात, त्यांना भेटलेत जवळजवळ 10-12 मुठे त्यांना भेटलेत. आता परत तिथं बसण्यात काही मजा नाही, कारण आता आम्हाला काय भेटू शकत नाहीत, पाऊस नाही काय नाही. ते लोक गरवून काढतात मुठे. तर ते आता आम्ही बोललो जाऊ दे, ते लोक मुठे काढतात. आपण वरती ससरडुंगी आहे, छान अशी जागा आहे, हवा एवढी सुटते तुम्ही आता बघू शकाल, भरपूर हवा सुटते इथं. तर डोंगर माता आहे, वरती चढताना एकदम दम लागतोय. आम्ही वर जातोय बघायला, तिथनं तुम्हाला नजारा दाखवतो. तिथून आमचा गाव दिसतो, रायगड दिसतो, मांडलेचा धबधबा आहे, तो मांडलेचा धबधबा दिसतो. म्हणजे भरपूर अशी चांगली ग्रीनरी दिसते तिथून. तुम्हाला सर्व ग्रीनरी दाखवतो. किंवा वाट बघा कशी. हा आमचं गाव आहे, तो दिसतो तो आमचं गाव आहे. भिंगरीचा डोंगर असं म्हणतात. असं ते वाघाच्या गुफा अजून पण वाघ वगैरे तिथे राहतात. तर सहसा कोण जात नाही. म्हणजे पुढच्या वाडीजवळ हा बघा. तर मित्रांनो, वर हवा खूप सुटलेली होती. हा समोर तुम्ही बघू शकताय, हा रायगडचा डोंगर आहे. इथे धुका भरपूर असल्यामुळे रायगडाचा आमच्या गावातले लोक तिथं कामाला वगैरे होते. तर आमच्या गावातून लोक सर्व चालतच जायचे. पहिला आमचं गाव, आमच्या गावानंतर पायरीकोट, पायरीकोटनंतर खर्डी, खर्डीनंतर नगरभवन नंतर हिरकणवाडीनंतर डायरेक्ट रायगड रोपवे. असा प्रवास आहे इथून आमच्या गावात जायचा. 1.5 ते 2 तासाचा माणूस चालत जातो. सुंदर असा नजारा तुम्ही बघू शकता आजूबाजूला. इथून मांडल्याचा धबधबा पण दिसतो, सर्व गोष्टी दिसतात. मांडल्या धबधबा झोत दाखवतो. हा मित्रांनो त्या धबधब्याचं उगमस्थान आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला संपूर्ण धुका आलं, त्यामुळे मित्रांनो नीट दिसत नाही. तर सर्व एकदम व्यवस्थित दिसतंय इथून. तर भावानं आता आपण चाललोय खाली, आमचा तलाव आहे काय, तो तलाव बघायला चालतोय. पाण्याची वगैरे होल वगैरे तिथून चांगली एकदम मस्त नजारा आहे तिथून. म्हणून तो दाखवतो. आणि नवीन आमच्या तळ्याचं काम चालू आहे खाली, तो पण तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आमच्या तळ्याकडे, पण जोरात पाऊस आलेला आहे, जायलाच भेटत नाही. जवळजवळ आता आम्ही 10-15 मिनटं झाले इथे पावसात उभं राहिलोय. बघू शकतो तुम्ही, फुल पाऊस पडतोय. गाडीवर तिकडे लावले, भरपूर पाऊस पडतोय गावाला.
आमचे वांदे असे झालेत की आम्हाला फिरायचं तर भरपूर ठिकाणी आहे. छत्री नाही भावाकडे, भावाने त्या हाताने एक फाटली, त्यातून पण संपूर्ण पाणी पडतं. मी रेनकोट घालून आलो आहे, रेनकोट ठेवला आहे घरी काढून. तिथून जवळजवळ 1 किलोमीटर आम्हाला जावं लागेल. भावा गावाला जातो, छत्री तर निदान एक ठेव. छत्री घ्यायला देत नाही ना घरचे, मारण केली तर काय करणार. भावाला छत्र्या दिलं की भावा हरवून येतो, कॉलेजला नेताना मोडून येतो, कधी बसमध्ये विसरतोय. सांगतात घरची छत्री गेली. नवीन क्रॉक घालून आलो, पूर्ण मातीने भरणार आहेत. करतात ना पाण्यात नाही. कपडे वगैरे कसे निघालेत, पायाला लागले, पायाचे वांदे होतील. मित्रांनो, हा आमच्या गावचा तलाव आहे. नवीन विहीर बांधते तिथं आमच्या गावची, तळ्याप्रमाणे मोठी. इथे पहिला आम्ही पोहायचो. ही मित्रांनो जी विहीर आहे ना, तर पहिला आम्ही म्हणजे ज्यावेळेस मी गावी होतो राहायला 11वी 12वीला असताना, दररोज आम्ही यायचो ह्या विहिरीत पोहायला. दररोज तेव्हा चांगली होती बांधलेली, पण परत तोडले आणि मोठी विहीर बांधतायत. मस्त अशी जागा आहे. दररोज आमच्या गावातली पोरं, आम्ही 7-8 पोरं जण यायचो, दररोज इथं पोहायचो. दररोज पावसाळा असू दे, मे महिना असू दे, कंटिन्यू पोहायला यायचो इथं. तर इथूनच आपल्याला खाली जायचं आहे. खाली मस्त ओहोल आहे, पाण्याचा झोत चांगलापैकी तिथं पडतो. बघूया. भावाने गेम केलेला नाही, एक खेकडा आहे रे साला. खेकडा आहे. दाखव. हा असं बघा. चावला नाही पाहिजे भाऊ, चावला नाही पाहिजे. पकडले सासा. तर हा बघा, आपल्याला एक खेकडा भेटलेला जाताना, भावाने लगेच त्याची गेम करून टाकला. तर भावानं तुम्ही आता बघताय, हा भावाने एक खेकडा पकडलेला आहे. हा बघा, नुकताच भाव घराच्या बाहेर पडत होता, तर ह्या भाईने त्याला धरून टाकला. हा भाव आहे ना माझा, हा खेकडे, चिंबोऱ्या, मासे विषय पकडण्यात एकदम एक्सपर्ट आहे. त्याला काही सांगा तुम्ही, लगेच गचकन धरतो. तर हा आता खेकडा भेटलेला आहे, त्याला मी आता सोडून देतो खाली पाण्यामध्ये. आमचा जो वीरबाबू असतो ना, वीरबाबूसाठी हा खेकडा आणलेला. वीरबाबू, हा बघ खेकडा. जा पाण्यात एड्या. मित्रांनो, आता आलेलो आपण आपल्या गावामध्ये. हे काळकाई मातेचं मंदिर आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी आलोय आणि पाऊस आलाय, भरपूर जोरात पाऊस आलाय. दर्शनासाठी आलो आणि जोरात पाऊस येतो मध्ये जो. हे मंदिर आहे आमचं, गावदेवी मंदिर. गावदेवी मंदिर, काळकाई मातेचं मंदिर आहे. कोण वाटलं बाबा.
पोहायला चांगलं आहे रे. भरली रे पूर्ण. बाबा हा आपला गाव आहे. वरून असं आमचं गाव पूर्ण संपूर्ण आजूबाजूला पूर्ण हिरवगार निसर्ग आहे आमच्या गावाचा.